तू अजूनही इकडेच आहेस? महिला एकटीला सोडून कसं जाणार? मानसी कधी येणार आहे माहितीये? माहित नाही. सो मानसी येईपर्यंत तू नक्कीच थांबणार असशील, बरोबर? तू ईशाला सांभाळत असेल तर मी जातो लगेच. तुला माझं उत्तर माहितीये, वेगळं काही सांगायची गरज आहे? म्हणूनच मानसी किंवा आजी आजोबा येईपर्यंत मला थांबावं लागेल, नाहीतर ईशा एकटी पडेल, नाही का? बाय द वे विक्रांत, बारशाला तुला यायची सुद्धा इच्छा नव्हती ना रे? ईशाच्या बारशाला ईशा विक्रांत दळवी हे नाव वाचून सुद्धा तुला फार त्रास झाला होता ना? मग आता काय झालं? अचानक ईशाबद्दल एवढं प्रेम उफाळून आलं, आता त्रास नाही होत? ही तुझी मुलगी नाहीये ह्याचा? एक मिनिट, मी उफाळलेलं प्रेम दाखवायला आलेलो नाही. मी ईशाला बघायला आलो. आणि त्रासाबद्दल जर तू विचारत असशील तर मला त्रास होतो, एक माणूस म्हणून आणि त्याही पेक्षा एक डॉक्टर म्हणून. आणि ही माझी मुलगी नाहीये ह्याचा मला त्रास नाही होत, पण तुझ्यामुळे तिची पुढे काय अवस्था होईल ह्याचा विचार केला ना, त्या भीतीने मला त्रास होतो. ओके, मला सांग, तुमच्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीज वगैरे होत असतील ना? खूप मुलं जन्माला येत असतील. सो प्रत्येक मुलाच्या घरात तिची आई तिची कशी काळजी घेते हे बघायला जातोस तू? हे बघ, हॉस्पिटलमध्ये जेव्हा एखादं बाळ जन्म घेतं ना, तेव्हा त्याच्या आईला आनंद होतो, तिच्या डोळ्यात पाणी येतं, ती त्याला कवटाळते. तेव्हाच लक्षात येतं की ह्या बाळाची उत्तम काळजी घेतली जाणार आहे. पण एखाद्या आईच्या शेजारी जेव्हा बाळ ठेवलं जातं तेव्हा त्याला इथनं लगेच हलवा, त्याच्या आवाजानेही मला त्रास होतोय असं जेव्हा एखादी आई म्हणते ना, तेव्हा प्रश्न निर्माण होतो, त्या बाळाचं पुढे काय होणार, कसं होणार? ईशाला एक बेजबाबदार आई मिळाली, बाकीच्यांचं तसं नसतं. मान्य करते ना मी बेजबाबदार आई आहे. मुळात मला या बाळाची जबाबदारीच नको होती रे. पण आता मला बघायचंय ना तू किती जबाबदार आहेस. काय झालं? काय झालं? झोप मोडली? झोप मोडली बाळाची? काही नाही, काही नाही. माई, माई, विक्रांत अजून आलेला नाहीये. मी काय करू? हे आपण मगाशी बाहेर बोलत होतो त्यावेळेला निर्मलेचा फोन आला होता. निघालाय, पोचेलच इतक्यात, बरोबर? हो. मग अजून तो घरी पोचतोच आहे. वाजले किती बघ? गाडीने 10व्या मिनिटाला पोचणारा माणूस अजून पोचतोय, याचा अर्थ काय? गेला असेल कुठेतरी कामासाठी. कुठेतरी? मी सांगतो ना, कुठेतरी म्हणजे कुठे ते. तो मोनिकाच्या घरी गेला असणार. लपाछपीचा खेळ खेळतोय तो आपल्याशी. कशावरून? सगळ्या दळवींच्या वागण्यावरून सांगतोय ग मी. सगळे एक एक करून लपून छपून जातातच ना भेटायला. मग हा कसा मागे राहील? आणि हा त्या मुलीला सांभाळणार म्हणतोय. नानू, ही सगळी बडबड आत्ताच करायला हवी का मला सांग? हे बघ, मला या सगळ्यामध्ये पाडू नकोस तू. नाही माई, अगं असं करून कसं चालेल? आत्ता नाही तर कधी? एकदा वेळ निघून गेल्यावर मग. आणि तूच जर अशी माघार घेतलीस तर आम्हाला इथं विचारणार आहे कोण? अरे मग मी काय करू सांग ना. मला सांग की तो का गेला त्या देशपांड्यांच्या घरी? मला माहित नाही तो खरंच का गेला ते, कळलं? आणि गेला असेल तर तो का गेला हे मला विचारू नको. माई, विचार ना त्याला. आता तुझ्याशिवाय दुसरं कोण विचारणार आहे ग? माई, त्या मोनिकाने जे दिवे लावलेत ना ते ऐकून माझ्या अंगावर तर काटा आला. मुळात ही अशी मुलगी आपल्या घरात आलीच कशी? काय चुकतंय काय आपलं काही कळत नाही. कोणाची कोणती ईशा आणि तिचा सांभाळ म्हणणे हा विक्रांत करणार.
थोडक्यात आपण सगळे दळवी. पण मी म्हणतो संबंध काय आपला, आपण का म्हणून सांभाळायचं? अरे त्या घरावर बहिष्कार घालून तिथं जायलाच नकोय आपण. अरे काही मान अपमान वगैरे काही आहे का नाही? विक्रांतला त्या मुलीने एवढं फसवलंय आणि एवढं फसवल्यानंतर सुद्धा तो तिच्या मुलीशी जर खेळणार असेल ना तर कहर आहे कहर. मग मला सांग माई, आपण तरी का त्या विक्रांतला समजून घ्यायचं? मारे सॉरी म्हणाला, पण आपल्याला इतका त्रास झाला हे कळत नाहीये का त्याला? मग असं वागून आणखीन त्रास का करतोय तो? इतकं सगळं झाल्यावर त्यांनी हे असं करायला नको होतं, हे तुझं बरोबर. काय माई, नानू नेहमी बरोबरच असतो. हो हो. फसवणुकीनंतर काय होईना, पण हे तुला पटतंय माझं नशीब. काय माझ्या फोनचा बॅलन्स संपलाय म्हणून, नाही तर मीच लावला असता फोन. माई तू लाव ना जरा फोन त्या. घे लाव फोन, लाव ना. अरे बाबा, मानसीला फोन लावून दे. मानसीला? हो. तिला कशाला? तिचा काय संबंध? मी तुला लाव म्हटलं ना फोन मानसीला, मग लाव. अगं पण माई, ए मला अक्कल शिकवायची नाही हा. फोन लावून दे म्हटलं की लावून द्यायचं. मला जे बोलायचं ते मी बोलीन, कळलं का? लावतो. मानसी, का मी इतका अस्वस्थ होतो? मला कुठलेही वेगळे अर्थ काढायचे नाहीये. मी इन्सिक्युअर होऊन विचार करणार नाहीच आहे. पण मग तरी का असं होतं? का? थँक गॉड ही शांत झाली. भूक लागलेली असली ना आणि हिचा रडण्याचा आवाज ऐकला ना, डोकंच फिरतं माझं. त्यासाठी तिला शांत करावं लागतं, जे तू कधीच केलेलं नाहीस आणि यापुढे करणारही नाही. तू हे असं बोलायला लागलीस ना की माझ्या डोक्यात तिडीक जाते मोनिका, आणि हिच्या भविष्याची काळजी निर्माण होते, कळलं? मग नको करूस ना तिच्या भविष्याचा विचार. मग कोण करणार आहे? तू करणार आहेस? तू काय करतेस ते दिसतंय मला. रोज कुणी ना कुणी तिची काळजी घेते म्हणून एक एक दिवस तरी नीट जातोय तिचा. पण उद्या जेव्हा आजी आजोबा नसतील, मानसी नसेल, तेव्हा काय करणार आहेस तू? त्याची तू कशाला काळजी करतोयस विक्रांत? मी आई आहे ना तिची. तिचं काय करायचं ते मी बघून घे. तो सर्वस्वी माझा प्रश्न आहे. नाही, तो माझा प्रश्न आणि तो मी सोडवणार. म्हणून मी इथे येतच राहणार आहे आणि हिला भेटत राहणार, कळलं? हे बरं आहे ना, सगळं तूच ठरवून मोकळा होतोस. मग कोण ठरवणार आहे? ज्या मुलीची जबाबदारी मी घेतली तिच्या बाबतीत काय करायचं ते मीच ठरवणार. मला तिला वेळ द्यायचा आहे. ओके, दॅट्स गुड. नाही, विचार फार चांगला आहे तुझा, पण या सगळ्यासाठी तुला माझी परमिशन लागेल असं वाटत नाहीये. मुळात तुझी इच्छा असो वा नसो, डिवोर्स नंतर ही माझ्याकडेच राहणार आहे आणि त्या बाबतीत माझी बाजू जास्त स्ट्रॉंग आहे ना, राईट? बघू पुढे काय होतंय ते. आणि तुझी बाजू जास्त स्ट्रॉंग आहे असं म्हणणं आहे ना तुझं? मग थोडा वेळ सांभाळ की ईशाला. हिच्या भविष्याचा प्रश्न तुझा आहे असं म्हणतेस ना, मग बघूया किती वेळ सांभाळू शकतेस तिला.
आजी हॅलो हां हां आजी बोला कशा आहात बरी. तू कुठे आहेस? मी माझ्या घरी. अच्छा, मग विक्रांत तिथे आहे? अगं बाई बोल मानसी, विक्रांत तुमच्या घरी आहे का तिथे? मानसी, मी तुला काय विचारते, विक्रांत तिथे तुमच्या घरी आहे का? हो दे त्याला फोन दे. तुझ्या आजी. बोला जी. ताबडतोब तू घरी निघून ये. हो मी निघतच होतो आता. मला सांग, तू गेलास कशाला तिकडे? इतकं सगळं झाल्यावर तू येऊन माझी माफी मागितलीस, चुकलं म्हणालास. नाही नाही, तुझं म्हणणं मला थोडंफार पटलं, म्हणून लगेच दुसऱ्या चुका करायला तू तयार झालास. आजी हे बघ, तसं काही नाहीये. लवकर ये घरी, लगेच निघ. कोण बोलतं माहिती आहे ना? आजी बोलतेय. अजूनही तिच्या शब्दांची किंमत असेल, तिच्याबद्दल आदर असेल तर तडक निघून ये घरी. नाही, आता तू खरी माई शोधतीये. हे काय? मी काय विचारतेय ताई? हा होता तुझा इंटरव्ह्यू? मी तुला विचारलं तू कुठे गेली होतीस, काय करायला गेली होतीस, कोणाबरोबर होतीस? विचारलं नाही ना? त्याच्यामुळे मला कुठलाही प्रश्न विचारायचा नाही. काय काय विचारून आलीस तिथे? हिला कसं तिथे दाखल करायचं ते? मी तुला विचारलं का सलीलशी काय बोललीस म्हणून? ताई प्लीज उगाच विषय बदलू नकोस. मी विषय बदलत नाहीये मानस. ती माझी मुलगी आहे ना, तिचं काय करायचं ते मी बघून घे. तू काय बघणार ग? हिची रवानगी त्या अनाथ आश्रमात कशी करायची हे? तुला लाज कशी वाटत नाही ग? लाज? लाजेबद्दल ना तू बोलूच नकोस मानसी. आधी स्वतः काय करतेस ना ते बघ आरशात. आणि काय ग, अचानक तुला आणि विक्रांतला हिचा एवढा पुळका का आलाय? का विक्रांतला आलाय म्हणून तुला आलाय? वाटेल ते बोलू नकोस. भाची आहे ती माझी. मला तिच्याबद्दल प्रेम असायला दुसरं काही कारण असण्याची गरज नाही. विक्रांत का सारखा हिला भेटायला येतो? ते तू त्याला नाही विचारलंस? आणि बाय द वे तो आज इथे पहिल्यांदा आलाय, तेही स्वतःहून, कुणालाही विचारून किंवा सांगून नाही. बरं ते सगळं जाऊ दे. मला सांग, काय मनात काय आहे तुझ्या? ईशाला असं कुठेही ठेवण्याचा विचार तरी कसा येतो ग तुझ्या मनात? हा बोल जी. बर बर, टॅक्सी मिळाली ना? ओके. नाही नाही, आता मार्केटमध्ये नका जाऊ, तो खूप उशीर झालाय. हो हो, या तुम्ही घरी. ओके बाय. तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देते मी आता. जे मी विक्रांतला सांगितलंय तेच तुला सांगते. हिचं काय करायचं, हिला पुढे कसं वाढवायचं हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. कळलं तुम्हाला? आजी आजोबा येतातच आहेत, त्यांच्यासमोर भांडण नको. आणि हा विषय तर मुळीच नको. दॅट्स गुड. जेवणाचं काय करायचंय? तू बघणार आहेस का आजी आल्यावर बघणार आहे? तू बघ हिच्याकडे, मी बघते जेवणाचं काय करायचं ते. अरे एकटाच आलास? म्हणजे मला वाटलं मानसी पण येईल. लग्न ठरलेल्या जोडप्यांना एकमेकांशिवाय राहवत नाही. इतका वेळ होतो ना आम्ही एकत्र. आत्ता जेवला असशील ना? नाही. का?
तुम्ही दोघं एकत्र गेला नव्हतात जेवायला? नाही, जमलं नाही. का नाही जमलं? नाही, काही नाही. काही नाही म्हणजे? अगं म्हणजे ईशा घरी होती ना एकटी, म्हणून मग. अच्छा, म्हणजे ईशा असल्यामुळे तुमच्या दोघांचं प्लॅनिंग बारगळलं तर? नाही नाही नाही, असं काही नाहीये. आम्ही गेलो होतो रेस्टॉरंटला, पण काय, मानसीचं लक्ष घराकडे असणार. तिची बहीण कुठे होती मग? रविवारची संध्याकाळ असून सुद्धा मानसी बिझीच. एरवी काम आणि आता भाजी. आई अगं नेहमी नेहमी असं होत नाही. आज तिची आजी आजोबा घरी नव्हते म्हणून तिला जरा थांबावं लागलं घरी. तरी बरं विक्रांत आला म्हणून आम्ही बाहेर तरी पडू शकलो. हा, फक्त एकत्र जेवलो नाही आम्ही, बस. विक्रांत, तो कशाला आला होता तिथे? ते तू ईशाला भेटायला. अरे पण ईशा त्याची मुलगी नाहीये ना. आई तू कुठल्या काय या गोष्टीत लक्ष घालतीयस? त्यांचं ते बघून घेतील ना आपापसात. त्यांचं ते बघून घेत नाहीयेत म्हणून तर प्रत्येक वेळी मानसी त्यात पडते. तुला नाही तसं वाटत? खरं तर बहिणीचं लग्न ठरलंय म्हटल्यावर एखाद्या बहिणीनं आपल्या मुलीची जबाबदारी तिच्यावर सोपवली नसती. पण इथे सगळंच उलटय. आई तू लगेच काहीतरी अंदाज बांधू नको. नेहमी नेहमी असं होत नाही. एरवी असतो ना आम्ही एकत्र. आजचा दिवस जरा वेगळा होता. तिला घरी थांबावं लागलं आणि जावं लागलं नंतर. बरं, जेवायला काय करू? म्हणजे मला वाटलं तुझं झालं असेल म्हणून मी माझ्यासाठी खिचडी करणार होते. ए बाळा, अरे लक्ष कुठे आहे तुझं? जेवणार आहेस ना तू? जे काही घडतंय त्याला सगळ्याला तोंड आम्ही द्यायचं का? हा, तुम्ही आपल्या आपापल्या खोलीत लपून बसता. आम्ही कशाला लपून बसू? काहीतरी काय बोलतोस? कशाशी संबंध आहे का तरी उगाच? तुमचा मुलगा आहे एवढा तरी संबंध आहे ना. हा, समजावा त्याला. पण तो आहे कुठे? येईल. माई सुद्धा वाट बघते त्याची. म्हणजे समजवा त्याला असं का म्हणताय? अगो बाई, परत काही झालं की काय? आई प्लीज सांग ना, काय झालंय? ये ये विक्रांत, ये. नानू, मी बोलू? बोल विक्रांत, का गेला होतास तिथे? सॉरी, चुकलो, हे ऐकायचं नाहीये. आजी, मी मोनिकाच्या घरी गेलो होतो कारण मला ईशाला भेटायचं होतं. गेले कित्येक दिवस मी तिला काहीच वेळ दिलेला नाहीये. अरे पण तिच्यासाठी वेळ काढायची गरजच काय? नानू मामा, ती माझी नसली तरी मी तिला माझी मुलगी मानलंय आणि हे आता सगळ्यांनाच माहिती आहे. अरे पण तिच्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही असं ठरलंय ना आपलं. विक्रांत, तू जरा विचार कर. एकदम असा निर्णय घेणं बरोबर नाही. हो रे, हे अगदी बरोबर म्हणतात. तूही थोडा विचार कर, मग तुला पटेल की आम्ही सगळेजण जे म्हणतोय ना ते बरोबर आहे. हो रे, कारण या विषयावरती सगळ्या दळवी कुटुंबाचं एकमत झालेलं आहे. बाबा, माझा निर्णय मी घेतलाय आणि तो बदलावा असं एकही योग्य कारण मला तरी दिसत नाही. म्हणजे तुला आमच्या मताची किंमत नाही असंच ना? असं नाही आजी, तुम्ही प्लीज मला समजून घ्या ना. अरे काय आणि किती समजून घ्यायचं? डोंबल. नानू मामा, तू जरा शांत राहा रे. एकदम हमरी तुमरीवर काय तोस? अरे हा तिढा सोडवायला तुला तरी जमतंय का? एरवी सगळ्यांची भांडणं सोडवत असतोस तू. आता तर काय, तुझाच मुलगा आहे. आता काय करशील? नानू मामा, मला प्लीज परत परत तेच सांगायला लावू नका प्लीज. बघितलंस ना माई, याचं ठरलंय सगळं आणि उगाचच आपण याच्या हिताचा विचार करतोय. नानू मामा, मी फक्त ईशाच्या हिताचा विचार करतो. ह्या अशा दुर्दैवी परिस्थितीत जन्माला आली, ह्यात तिचा काय दोष आहे? आणि तिची जबाबदारी मी घेतलीये आणि ती मी सोडणार नाही.
मी तिला भेटायला गेलो कारण तिचा सांभाळ करण्यासाठी मला तिला भेटणं, तिची ओळख होणं आणि ती वाढणं हे खूप गरजेचं आहे. याची काही गरज नाहीये. आता त्या मुलीला दळवी हे आडनाव लावायचं का नाही हे आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी मिळून ठरवा.